नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे मीनाचं चाललेलं की आपण कसा नकार द्यायचा हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा भैरवी आणि तिथे येतात आणि त्यांची समजूत काढतात. मीनवाईल स्वप्ना इकडे निवेदिताबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन काढत असते. तेव्हा ती त्यांना पैसे देते आणि त्यांच्या कामाला लावते. मामा जेव्हा येतात तेव्हा ते डायरेक्टली मुद्द्यावरती हात घालतात की जरा समजून घ्या, मुलांना तुम्ही सांभाळू शकता, जर काही असेल तर मी मॅनेज करेल. हे सगळं होत असतानाच इकडे या तिघांचाही वेगळाच प्लॅन शिजत असतो. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत अनिश भैरवी इकडे घरी आलेले असतात. तेव्हा मीना चंदन आजोबाला म्हणत असतात, ज्या दिवसाची भीती होती तो दिवस आता तोंडावरती आला आहे. मला तर खरंच समजत नाही भाऊजींना नकार कसा द्यायचा आणि त्यांना कसं बोलायचं की आपण मुलांना सांभाळू शकत नाही. हे खरंच खूप चुकीचं आहे ना. तेव्हा चंदनाजवळ म्हणतात, मुलांनी जसं सांगितलं आहे तसं आपल्याला करायला लागेल. तेव्हा भैरवी म्हणते, आई मला वाटलंच होतं तू वेळेवरती कच खाऊ शकते म्हणून तर मी इथे आली आहे. आपण जे काही करतोय ते बाबांच्या चांगल्यासाठीच करतोय ना. मग थोड्या वेळासाठी जर तुम्हाला वाईटपणा घ्यायला लागला तर त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, अगं पण ते असं मुलांवरची जबाबदारी आमच्यावरती देतील, ते आमचीही नातवंड आहेत ना, मग आम्ही नकार कसं काय देऊ शकतो. तू सुद्धा आमचा विचार कर ना भैरवी, ते आमचे व्याही आहेत, त्यांना तोंडावरती नकार देणं आम्हाला काही योग्य वाटत नाही. तेव्हा भैरवी म्हणते, आई तू समज ना ग, तुझ्यामुळे सगळा प्लॅन बर्बाद होऊ शकतो. तुला जसं सांगितलं आहे तसंच कर. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघा मला तुमची सिच्युएशन समजू शकते, पण जेव्हा बाबा आणि मॅडम एकत्र येतील, सगळं घर एकत्र स्ट्रॉंगली हँडल करतील, तेच तर आपल्याला हवं आहे ना. आणि त्याच्यामुळे तुमच्याबरोबर कशा चंदन आजोबा आहेत तसंच बाबांच्या बरोबर जर त्या असतील तर त्यांचं आयुष्य सुखकर होईल आणि तेच तर आपल्याला हवं आहे ना. म्हणून तर एवढे प्रयत्न करतोय, जरा समजून घ्या. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे जसं तुम्ही म्हणाले आहेत तसं आम्ही करू. तेव्हा भैरवी म्हणते, आई तुझीच प्रॉब्लेम होऊ शकतो, तू जरा शांत राहा बस. तर दुसरीकडे इकडे स्वप्ना या दोघांना इन्स्ट्रक्शन देत असते, मला त्या निवेदिताबद्दल सगळी इन्फॉर्मेशन द्या. असं काहीच नाही ठेवा की ज्याच्याने असं वाटेल की ती इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट नसेल, पण मला सगळं कळायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं तुला सांगतोय. आमच्या मुलं म्हणजे ते इरा ईशान आहेत ना, ते तिच्या संस्कार क्लासमध्ये जातात. ती पहिले पोलीस ऑफिसर होती आणि अजून सुद्धा तिचा खूप दबदबा आहे. आणि त्यानंतर तुला सांगायला जाऊ तर ती आजूबाजूच्या झोपडपट्ट्यामध्ये बायकांना म्हणजे ज्या बायका अशिक्षित आहेत त्यांना शिकवते, मुलांना शिकवते. त्यानंतर ती इतरही गोष्टींमध्ये लक्ष देते. समाजामध्ये तिचं खूप वर्चस्व आहे. तेव्हा स्वप्ना म्हणते, अच्छा म्हणजे ती पब्लिक फिगर आहे का. मग आता तिच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन असेल ती मला द्यायची आणि तिला बदनाम करायचं. तेव्हा ते म्हणतात, आम्ही अशा माणसाला कसं काय बदनाम करू, तुला समजतंय का ती किती मोठी बाई आहे, तिला आमच्याकडून कसं काय बदनामी होईल. तेव्हा तो म्हणतो, अरे मला समजलं आहे. तेव्हा स्वप्ना म्हणते, समजलं ना, मग आता त्याच्या हिशोबाने काम करायला सुरुवात करा. यावेळेला कोणत्याही प्रकारची चूक झालेली मी काय खपून घेणार नाही. लवकरच हे काम करा म्हणजे तुम्हाला मी अजून पैसे देईल. पैसे बघून ते दोघं खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे चंदन आजोबा आणि मीनाची काळजी वाढत असते. तेव्हा ती म्हणते, आज तो दिवस आला जेव्हा आपल्याला भाऊजींना नकार द्यायला लागणार आहे. अहो मला तर काही सुधरतच नाही आहे, कसा त्यांना नकार द्यायचा. तेव्हा चंदन आजोबा म्हणतात, मुलांनी जसं सांगितलं आहे ना तसंच आपल्याला करायचं आहे. तू आता शांत राहा ग, तुझ्याचमुळे प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणायला लागतात, आज मला तुमच्याकडे थोडं काम होतं. तेव्हा ते म्हणतात, मुलांना तुम्ही आणलं नाही, मुलांना आणायचं ना, त्यांना बरं वाटलं असतं. तेव्हा म्हणतात, मला तुमच्याकडे थोडं वेगळं काम होतं, त्याच्याचमुळे मी मुलांना काही घेऊन आलो नाही. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे बोला ना, काय काम आहे, काही महत्त्वाचं आहे का. तेव्हा ते म्हणतात, हे बघा मुलांच्या काळजीमुळे मला आजकाल रात्रभर झोप लागत नाही. भैरवी आणि अनिश दोघंही बेल्जियमला जाणार आहेत, म्हणून मुलांची एकट्याने जबाबदारी घेणं मला खूप कठीण वाटत आहे. तुम्ही मुलांची जबाबदारी घ्याल का. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे तुम्ही बोलताय कायमची जबाबदारी. तेव्हा ते म्हणतात, हो म्हणजे आधीमध्ये मी त्यांना घ्यायला येत राहील, पण तुम्ही त्यांची कायमची जबाबदारी घेतली तर सगळ्यांसाठी ते सोयीस्कर होईल. तेव्हा ती म्हणते, नाही हो आम्हाला खरंच जमणार नाही, आता आमचं वय झालं आहे आणि खरं म्हणजे तर मीनाचं तर गुडघेसुद्धा दुखतात आणि मलाही बीपीचा त्रास आहे. तुम्हाला तर सगळी सिच्युएशन माहिती आहे ना. आणि मुलांची सगळी जबाबदारी घेणं म्हणजे खूप कठीण काम आहे. त्यांना शाळेत नेणं,
त्यांच्या सगळ्या वेळा बघणं या वयामध्ये आमच्याकडून हे सगळं होईल असं वाटत नाही. आणि तसंही आम्ही वेगळाही प्लॅन करतोय. तेव्हा ते म्हणतात तुम्ही काळजी करू नका, आधेमध्ये मी असेल, मी मुलांनाही माझ्याबरोबर घेऊन जाईल, सुट्ट्यांनाही माझ्याबरोबर ठेवेल. तेव्हा ते म्हणतात तसं नाही, आता मी एवढ्या व्यापातून बाहेर म्हणजे पडलो आहोत, तर आम्ही विचार करतोय परदेशी फिरून यावं. आणि आता भैरवी जे बेल्जियमला चालली आहे ना, तर आम्ही विचार करतोय भैरवीची ही थोडी मदत करावी, त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचाही विचार करत आहोत. तेव्हा म्हणतात भैरवीच्या जास्त इथे मुलांना तुमची गरज आहे आणि मला असं वाटते मुलांची जबाबदारी तुम्ही शांतपणे हँडल करू शकता. तेव्हा ते म्हणतात नाही हो, खरंच आम्हाला जमणार नाही, जर जमलं असतं तर आम्ही होकार दिला असता. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुमच्यावरती बळजबरी काही करणार नाही. तेवढ्यात मीना म्हणते अहो भाऊजी थांबा तरी, जेवून तरी जा. तेव्हा ते म्हणतात नको नको, आता मला थोडी घाई आहे. हे सगळं झाल्यानंतर मामा तिथून निघून जातात. पण मीनाला खूप रडायला आलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात ते स्वतःहून आपल्याला मुलं द्यायला आली होती, पण आपल्याला त्यांना नकार द्यायला लागला. हे सगळं बघून मला खूप वाईट वाटत आहे, पण काय करायचं, आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे. खरं म्हटलं तर त्या घराला सांभाळण्यासाठी निवेदिता मॅडमसारखी खंबीर हात हवेच आहेत. तेव्हा तर मुलांचं सगळं चांगलं होईल आणि मुलांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तर खंबीरपणे उभंच राहायला लागेल. तर दुसरीकडे भैरवी आणि अनिश इकडे प्लॅनिंग करत असतात. ईशान दारावरती नजर ठेवतो. तेवढ्यात मामा दारावरती येतात. अनिश आणि भैरवी जोरजोरात भांडण सुरू करतात. तेव्हा अनिश म्हणतो काय ग भैरवी, तुझा प्रॉब्लेम काय आहे? जोपर्यंत आपण बेल्जियमला जात नाही तोपर्यंत तू घराची जबाबदारी सांभाळ ना, एवढी काय मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये? तेव्हा ती म्हणते काय मी ठेका घेतलाय का सगळ्या गोष्टींचा? सगळं काही मीच का मॅनेज करू? इथे कोणाला माझ्या कामाची कदरच नाही आहे आणि आता बेल्जियमला चालली आहे ना, मग मला त्याच गोष्टीकडे फोकस करायचा आहे, घरची कामं माझ्याकडून होणार नाही. तेव्हा अनिश म्हणतो असं कसं काय तू बोलू शकते? आता मुलांची जबाबदारी आपण इथे आहोत तोपर्यंत आपल्यालाच घ्यायला पाहिजे ना. तेवढ्यात मामा म्हणतात काय झालं आहे, तुम्ही मुलांसमोर का भांडताय? तेव्हा भैरव म्हणते यालाच विचारा. तेव्हा अनिश म्हणतो मीच इथून निघून जातो, म्हणजे काही किचकिचच होणार नाही. तेवढ्यात मुलं मामांच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात हे दोघं का म्हणतायत मला समजत नाही, पण आजोबा आम्हाला यांच्या बरोबर नाही जायचं, हे तिकडेही भांडले तर आम्ही काय करायचं आणि कोणाकडे बघायचं? त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की तुम्हाला तर काही घर सांभाळता येणार नाही कारण की ते आजी नाही आहे, मग तुम्ही काम करा, आम्हाला मीना आजी आणि चंदन आजोबांकडे पाठवा, तेच आमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. तेव्हा म्हणतात नका तुम्ही काळजी करू मुलांना, तुम्ही कुठेच जाणार नाही, तुमचा आजोबा आहे ना तो तुमची जबाबदारी घेईल, मी तुमच्यासाठी स्वयंपाकाचं बघतो. मामा लगेच स्वयंपाक करायला आत निघून जातात. हे सगळं बघून मुलं खूप खुश झालेले असतात की फायनली आपला प्लॅन वर्क होत आहे. ते लगेच भैरवीच्या जवळ जातात. तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते 2 मिनिटं थांबा, मी राजनशी बोलते. राजन मी तुला लवकरच अपडेट देते की पुढचं काय आहे. तेव्हा मुलं सांगतात माऊ आजोबांनी स्वयंपाक करायचा निर्णय घेतला आहे. तेव्हा भैरवी म्हणते मग आता आपण काय करायचं? जर बाबांनी एखादी गोष्ट ठरवली तर आपली प्लॅनची पुरेपूर वाट लागू शकते. तेव्हा ते म्हणायला लागते मला अशी चक्के म्हणजे लवकर जमत नाही, थांब जरा, आपण एक काम करूया, तुझ्या अनिश काकांना फोन करूया, ते आपल्याला याच्यावरती काही ना काही नक्कीच तोडगा देतील. तेव्हा ईशान म्हणायला लागतो काय चक्के म्हणजे, मला नाही समजलं. तेव्हा हिरा म्हणते काय चाललंय तुझं, हे सगळं आत्ता इम्पॉर्टंट नाही आहे, माऊ तू लगेच फोन कर, इकडे अनिश सोसायटीच्या खालीच असतो. तेवढ्यात भैरवी त्याला कॉल करते आणि विचारते अनिश तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, बाबांनी आता स्वयंपाकाची जबाबदारी घेतली आहे. तेव्हा अनिश म्हणतो अगं तू नको काळजी करू, बाबा चा आता वय झालं आहे, त्यांच्याकडून एवढं काम होणार नाही आणि थोडंफार करतील त्यानंतर ते दमून जातील. तेव्हा भैरवी म्हणते तुला बाबांना कमी समजू नको, बाबांनी एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर ते सहज सोडत नाही. आणि जेव्हा आपलं लग्न झालं नव्हतं तेव्हा तुलाही आठवण आहे ना की बाबाच पूर्ण घराची जबाबदारी सांभाळत होते, मग त्यांच्यासाठी हे सहज शक्य आहे, तू लवकर घरी ये. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मी घरी यायला निघतो. इकडे भैरवी म्हणते आपण एक काम करूया, जेवणाच्या टेबलवरती जाऊया, बघूया आजोबांनी काय बनवलं आहे. इकडे मामा स्वयंपाक कंप्लीट करतात आणि म्हणतात चला चला मुलांना स्वयंपाक रेडी आहे. तेव्हा मुलं लगेच ताटावरती बसतात. भैरवी त्यांना वाढतच असते. तेवढ्यात तिथे अनिश सुद्धा येतो. ते बघता मामा विचारतात काय रे जेवण चांगलं तर झालं आहे ना. तेव्हा मुलं म्हणतात ठीक आहे रे. तेव्हा इरा म्हणते तू काळजी करू नको रे, आता आपल्याला
त्या राधा मामी आणि आजोबांच्या हातचं खायचं आहे, मग आपल्याला थोडंफार का होईना ॲडजस्ट करायला लागेल. तेव्हा मामा म्हणतात काय नाही रे, आता माझी सवय गेली आहे ना, थोड्या दिवसामध्ये मला सवय होईल, मग तेव्हा मी चांगला स्वयंपाक बनेल. तेव्हा अनिश म्हणायला लागतो तसंही आज कोणीतरी बोललं आहे ना की बेल्जियमला जास्तवर कोणती जबाबदारीच घेणार नाही, मग जाऊ दे, आता कोणाला काय बोलायचं, मी लोणचं घेऊन येतो. तेव्हा भैरवी विचार करते आता हा असा ऑर्डर करेल की गॅस ऑलरेडी ऑनच आहे. तेवढ्यात अनिश आत जातो आणि तो लोणचं घेऊन गॅसच्या जवळ जाईलच तर त्याचं लक्ष जातं गॅस ऑलरेडी ऑन आहे. तो लगेच इकडे भैरवी आणि मामांना बोलवतो आणि म्हणतो बाबा काय आहे हे, गॅसचा नॉब तुम्ही ऑनच ठेवला होता, एवढी मोठी चूक कशी काय झाली, जर आता मी आत आलो नसतो तर या सगळ्या गोष्टी कशा घडल्या असत्या तुम्हाला समजतंय का. तेव्हा मामा म्हणतात नाही रे, मला आठवते मी गॅस बंद केली आहे. तेव्हा अनिश म्हणतो मी स्वतः सांगतोय ना, मी काही खोटं बोलतोय का, जाऊ दे आता मी बंद केली आहे. मामांना हे सगळं थोडं खटकलेलं असतं. तेवढ्यात ईशान विचारतो काय झालं, सगळं ठीक आहे ना. तेव्हा अनिश म्हणायला लागतो काय नाही, चुकून बाबांकडून गॅसचा नॉब ऑन राहिला होता, अजून काय नाही, आता वय झालं आहे ना, थोड्याफार गोष्टी त्यांच्याकडून विसरायला होऊ शकतात, पण तुम्ही दोघांनी आता लक्ष द्यायचं आहे, त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवा, म्हणजे त्यांच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. मामांना या सगळ्या गोष्टींचं थोडं वाईट वाटत असतं की माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली आहे. थोड्या वेळानंतर इकडे भैरवी अनिश दोघंही झोपायला गेलेले असतात. तेव्हा भैरवी म्हणायला लागते काय झालं अनिश, तू एवढा शांत शांत का वाटत आहे, काही घडलंय का, तुला काही बोलायचं आहे का. तेव्हा तो म्हणतो हो भैरवी, मला खूप गिल्ट वाटत आहे, म्हणजे एवढे वर्ष मी बाबांशी कधीच चांगला वागलो नाही आणि आता मला सगळ्या गोष्टी रिअलाईज होत आहेत, तर बाबांशी आपण एवढं खोटं वागतोय, एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला अजून खोटं बोलायला लागते, हे काही चांगलं वाटत नाही. तेव्हा भैरवी म्हणते हे सगळं आपण चांगल्यासाठीच करत आहोत आणि हा आपला प्लॅन आहे ना, मग तू आता शांत राहा रे. तेव्हा तो म्हणतो तसं नाही ग, पण भैरवी बाबा नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करतायत आणि याच्यामध्ये बाबांना किती त्रास होतोय हे सगळ्यांना दिसतंय ना ग. तेव्हा ती म्हणते हो मला समजते त्यांना त्रास होत आहे, पण जेव्हा निवेदिता मॅडम आणि ते एकत्र येतील आणि सुखाचा संसार करतील तेव्हा आपण सगळे आनंदी असू ना, आणि तुमचे बाबा सुद्धा आनंदी असतील ना. तेव्हा तो म्हणतो ते तर बरोबर आहे, पण भैरवी एवढा मी शांत होतो कारण की मुलांना झोपी जाण्याची मी वाट बघत होतो, पण तुला माहिती आहे का एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, म्हणजे जशा गोष्टी घडत चालल्या आहेत ना तसं मला बाबांची थोडी काळजी वाटायला लागली आहे, खरंच त्यांचं वय वाढत आहे. तेव्हा भैरवी म्हणते अनिश तू नको ना काळजी करू, मला माहिती आहे तू पहिल्यापासून खूप छान मुलगा होता, फक्त काही वर्ष तू भडकत गेला होता, पण आता तू पुन्हा नॉर्मल झाला आहे ना, मला तुझ्याबद्दल खूप प्राऊड वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो हे बघ भैरवी, मला ते नाही बोलायचं ग, तू आपलं काय ठरलं होतं, मी आज जाईल गॅसचा नॉब ऑन करेल आणि तुला आणि बाबांना बोलवेल ना, पण जेव्हा मी तिथे गेलो ना तेव्हा काय झालं, तेव्हा ते म्हणते सेमच झालं ना, म्हणून तर आम्ही आत आलो ना, आणि बाबांचा तर विश्वास सुद्धा बसला की त्यांच्याकडून चुकून गॅस ऑन राहिली. तेव्हा अनिश म्हणतो खरं म्हटलं तर काय झालं माहिती का, जेव्हा मी किचनमध्ये गेलो ना, लोणचं घेतलं आणि जेव्हा मी गॅसकडे गेलो तेव्हा असं झालं की गॅसचा नॉब ऑलरेडी ऑन होता, म्हणजे मला चालू करायची गरजच नव्हती. हे ऐकल्यानंतर भैरवीच्या चेहऱ्याचा एक्सप्रेशन पुरेपूर बदललेले असतात. तेव्हा अनिश म्हणतो ह्याच गोष्टीची मला भीती होती, म्हणजे बाबा आता खरोखर गोष्टी विसरायला लागल्या आहेत आणि हे सगळं खूप धोक्याचं असू शकतं. भैरवीला खूप काळजी वाटत असते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे संस्कार क्लासमध्ये काही लोक आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात आम्हाला असं वाटलं होतं तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात म्हणून तुम्ही आमच्या मुलांवरती चांगले संस्कार कराल, पण तुम्ही जे लावलं आहे ना याला बिलकुल चांगले संस्कार बोलत नाही. तेव्हा निवेदिता मॅडम विचारतात तुम्हाला काय बोलायचं आहे, मला खरंच समजत नाही. तेव्हा ते म्हणतात या वयामध्ये तुम्ही लग्नाचा विचार करताय, हे समाजासाठी आणि आमच्या मुलांवरती होणाऱ्या संस्कारांसाठी चांगलं नाही आहे. तुमचं हे सगळं जे धिंगाणे चालले आहेत ना हे आता आम्ही खपवून घेणार नाही, आत्ताच्या आत्ता हे सगळं उद्ध्वस्त करा. तेव्हा त्या म्हणतात बस झालं, आता इथे कोणी काही तमाशा करणार नाही. तेव्हा ते म्हणतात काय तमाशा करायचं नाही, हे सगळं आत्ताच्या आत्ता आम्ही बर्बाद करू. तेव्हा ते डेकोरेशन काढायला जातील. मामा तिथे येतात आणि त्यांचा हात अडवतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मामांना रिअलाइज होईल का की त्यांना खरंच एका पार्टनरची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक
शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.